युगायुगांचा आज काळोख संपला होता. युगायुगांचा आज काळोख संपला होता. मानवतेचा महानायक प्रज्ञा सूर्य जन्मला होता. प्रज्ञा सूर्य जन्मला होता. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्रांनो, आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या निमित्ताने मी माझे 2 शब्द तुमच्यासमोर सादर करतो आहे. मित्र हो, ज्याप्रमाणे सूर्याचे तेज, सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही, अगदी तसेच बाबासाहेबांची महती शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशातील महू या गावी भीमराव जन्माला आले. शिक्षणापासून, विकासापासून लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली. पण यामुळे खचतील ते बाबासाहेब कसले. या संघर्षातून त्यांनी अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरविले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एकमात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी फार लवकर ओळखले. ते म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून अमेरिकेतील थेट कोलंबिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. आपल्या देशातील शोषित माणसांच्या समूहाला एकत्रित करण्यासाठी या शिक्षणाचा त्यांनी वापर केला. मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची, बाबासाहेब तुम्हीच शिकविली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची, तुम्हीच शिकविली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले. स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मूलभूत हक्क यासाठी कार्य केले. महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. नाशिक येथे काळाराम मंदिरासाठीचा संघर्ष केला. जातीभेद, अस्पृश्यता निवारण यांसाठी कार्य केले. शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. अशी कितीतरी कामे बाबासाहेब आपल्या जीवनकाळात करत राहिले. परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती. आज आपला हा देश ज्या नियमांनुसार चालतो त्या भारतीय संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. असे हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ